सोपान महाराज या जगाच्या पटलावरती तो माणूस सगळ्यांचा शब्द डावलं, पण पलीकडे डाव्या हाताला बसलेला शरद बाबाचा शब्द काय डावलं. असा माणूस या महाराष्ट्राच्या मातीत या माणसाने मिळवलेली माणसं या जगाच्या पटलावरती टायगर ग्रुपनं पाहिले. भाऊ आपण शुभेच्छा दिल्या, आपलं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, समाजसेवेचं व्रत कसं जोपासावं या माणसाकडून शिकावं. तुम्ही सोलापूरहून पुण्याला जा, पुण्याहून काश्मीरला जा, काश्मीरहून दुबईला जा, जगाच्या पटलावरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला अडचण येत्या निम्या राज्यात तानाजी भाऊला फोन करा, तुम्हाला मदत मिळाल्याशिवाय राहत नाही. सोपान महाराज या माणसाचा 7-8 वर्षाचा इतिहास या जगाच्या पटलावरती आम्ही सर्वांनी पाहिला. या तानाजी भाऊंचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपला वाढदिवस साजरा करत असताना एक आपल्यानंतर आपल्या शुभेच्छांना उत्तर म्हणून आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 7 दिवसाचं प्रशिक्षण झालं. तुमचा शब्द त्या माणसानं डावला नाही, त्या माणसाचं म्हणणं आहे, त्या माणसाचा पण शब्द तुम्ही डावला नाही. 2 मिनिटं तुम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शैलेश बाबासाठी एकदा मी विनंती करतो शुभेच्छाला उत्तर म्हणून. आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सोपान महाराज आपला संकल्प आज अर्धवट राहिला, तो पुढच्या वाढदिवसाला पुरा व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि अनिकेत भाऊंना विनंती करतो की आपण या शुभेच्छाला उत्तर म्हणून, सोपान महाराजांच्या भाषणाला उत्तर म्हणून आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, सगळ्यांचे आभार व्यक्त करावे. एकदा जोरदार काही खाली पाहिजे. ज्याच्या तयार रुद्राक्ष शिवा कपाळावरती गंध काळखा शिवराय. अनिकेत भाऊंना विनंती, आपण मनोगत व्यक्त करावं, आभार व्यक्त करावं. जय शिवराय, जय गुरुदेव, जय टायगर. आज अत्यंत चांगला दिवस. आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आला, शुभेच्छा देण्यासाठी आला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांना, सर्वच मान्यवर जीवाभावाचे, या सर्वांना मी आदरपूर्वक वंदन करतो. कारण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा तितकाच तोलामोलाचा आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर आले, त्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं. एक समाजात एक चांगली क्रांती घडावी यासाठी खूप